रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे. त्याला जे काय कोणी सांगितलंय ना, त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता, किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता, कुठलाही मृतदेह 2 दिवस शवागाराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का? कुठलीही इंजेक्शन्स दिली, काही जरी केलं, आणि कुठल्या मुंबईतल्या डॉक्टरची अशी हिंमत आहे, तिथे तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक होतं. डॉक्टर स्वतःच्या कुठल्याही मेडिसिनल प्रॅक्टिशन जे आहेत मोठे, ते असं चुकीचं करतील? ते अशी बॉडी ठेवू शकतात 2 दिवस? आणि त्यामुळे हे खोटे आरोप आहेत. आणि रामदास कदम जे म्हणतायत ना, तुम्हाला माहिती आहे, बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी स्वतःचे मोल्ड बनवले होते. आपल्याला माहिती आहे हे मोल्ड. हे बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी स्वतःच्या हाताचे मोल्ड बनवले होते. आणि हे मोल्ड कुठे ठेवले ते माहित आहेत का? आपल्याला माहित असेल, सहाराचं जे स्टेडियम झालं अंधेरीला सगळ्या क्रिकेट प्लेयर्सचं, त्यावेळेला हे मोल्ड तिकडे बनवले होते बाळासाहेबांच्या हयातीत. त्यानंतर हे मोल्ड उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री निवासी वर्षा बंगल्यामध्ये, जिथे उद्धव ठाकरे बसायचे, त्याच्या पाठीमागे ठेवले होते. हे मोल्ड बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी बनवलेले मोल्ड आहेत. अच्छा, म्हणजे तो जो संदर्भ उद्धव ठाकरेंनी दिला की मी ठसे घेतलेले, तो हा मोल्ड आहे. हा मोल्ड आहे. याला ठसे नाही म्हणत, हा मोल्ड असतो. अख्खा पूर्ण पंजाचा मोल्ड आहे. रामदास कदम याचं शिक्षण थोडं कमी आहे मोल्ड आणि ठशामधला. आणि रामदास कदम यांचा आरोप आहे की बाळासाहेब गेल्याच्या नंतर त्यांचे ठसे घेतले. बाळासाहेब गेल्याच्या नंतर ठसे घेतले, हा त्यांचा आरोप आहे. असे कुठले ठसे घेतले असतील, त्याचा उपयोग काय झाला, अशा ठशांचा काय उपयोग होतो? स्विस बँकेतून पैसे काढण्यासाठी स्विस बँकेची पद्धत रामदास कदमला माहिती आहे का? रामदास कदमचं अकाउंट आहे का तिकडे स्विस बँकेत, की अशा प्रकारचे ठसे घेऊन स्विस बँकेतनं पैसे येतात? अहो, कमीत कमी आपण मीडियाच्या लोकांनी तरी असे प्रश्न विचारायला पाहिजे की स्विस बँकेतनं पैसे काढायची पद्धत, अशा प्रकारचे ठसे हे स्विस बँकेत. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे बाळासाहेबांची संपत्ती काय होती ही माझ्यापेक्षा जास्त कोणालाही माहीत नाही. नाही, पण परब साहेब, ते आरोप करताना त्यांनी एक शरद पवारांचंही विधान सांगितलेलं आहे. ते म्हणतात की शरद पवार जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना म्हटलं की आणखी किती बाळासाहेबांच्या बॉडीचा छळ करा, त्यांना भेटायला सोडलं. शरद पवार तर साहेब आहेत ना आज, याचं उत्तर पवार साहेब देऊ शकतात ना. पवार साहेब तर आहेतच ना आज हयात, मिलिंद नार्वेकर देखील आहेत. हे वातावरण तयार करतायत, अशा प्रकारची उत्तरं द्यायची, अशा प्रकारचे. माझं म्हणणं असं आहे की मी आता कोर्टात फाईल करतोय, कोण डॉक्टर्स आहेत ते समोर घेऊन या, ज्यांच्या माहितीच्या आधारावरती तुम्ही बोललात. आम्हाला पण बघायचं आहे की खरोखर कोण डॉक्टर असा आहे की ज्याने सांगितलंही खोटी बातमी पसरवली आहे. हे केवळ हवेत बार सोडायचे. परंतु आमचा राग हा आहे की बाळासाहेबांच्या मृत्यूचं देखील लोक राजकारण करतायत. यांनी सगळे प्रयत्न करून बघितले, पक्ष चोरून बघितला, काय होत नाही. माणसं चोरून बघितली, काय होत नाही. आता बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण करायचं आणि उद्धव ठाकरे कसे वाईट आहेत हे चित्र पोर्ट्रेट करायचं. परंतु आमचा राग हा आहे की बाळासाहेबांच्या मृत्यूचं देखील लोक राजकारण करतायत. यांनी सगळे प्रयत्न करून बघितले, पक्ष चोरून बघितला, काय होत नाही. माणसं चोरून बघितली, काय होत नाही. आता बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण करायचं आणि उद्धव ठाकरे कसे वाईट आहेत हे चित्र पोर्ट्रेट करायचं. असा कोणाचा मृतदेह ठेवता येत नाही, तो शक्य नाही शवागाराशिवाय ठेवणं. आणि त्यामुळे रामदास कदम हे जे काही सांगतायत हे आता शिड्या कळीला ऊत आणतायत. त्यांचे अपराध आता शिशुपालाचे झालेले आहेत. माझा प्रश्न असा आहे, आणि जर उद्धव ठाकरे इतके वाईट होते
मग 2014ला तुम्ही मंत्रिपद का घेतलं? त्यांच्याकडनं भिकाऱ्यासारखी 2015ला मुंबई महानगरपालिकेतनं मला परत पाठवा हे जे काही सतत होतं, जे म्हणतात ना भिकेचा कटोरा, हे भिकेचा कटोरा घेऊन फिरत होते. यांच्या निवडणुकीची सूत्र माझ्याकडे होती.